आपण आजवर अनेक लव्ह स्टोरीज पाहिल्या. काही लव्ह स्टोरीजमध्ये ट्रॅजेडी, काही रोमॅन्टिक. हे सांगण्याचं उद्दिष्ट ह्याच्यासाठी की आपण बघू शकता माझ्या या बाजूला एक हिंदू कॉलनी आहे आणि माझ्या या बाजूला एक मुसलमान कॉलनी आहे. आता तुम्ही विचार कराल या दोन्ही कॉलनी मी तुम्हाला कशाला दाखवते आहे. येस, कारण या दोन्ही कॉलनीमधून घडली आहे एक लव्ह स्टोरी. ही लव्ह स्टोरी आहे प्यारवाली लव्ह स्टोरी. येस, आपण प्यारवाली लव्ह स्टोरी या सिनेमाच्या ऑन लोकेशन शूटवर आहोत पनवेल येथे. आणि आपण नक्की ही लव्ह स्टोरी काय आहे हे आपण लवकरच कलाकारांकडून आणि इतर सगळ्यांकडूनच जाणून घेणार आहोत. चला तर मग. आपल्यासोबत आहेत याचे दिग्दर्शक संजय जाधव. संजयजी, एकूणच माहोल पाहिला तर एक चाल सिस्टम तर दिसतेच, पण एक्झॅक्टली काय आहे हा प्रकार, काय आहे स्टोरी? गोष्ट अशी आहे, गोष्ट ॲक्च्युली स्वप्नील जोशी जो आहे हा एक हिंदू मुलगा आहे, सई तामणकर जी आहे ती एक मुस्लिम मुलगी आहे आणि त्या दोघात होणारी ही लव्ह स्टोरी आहे. आणि स्वप्नील ह्या चाळीत राहतो, सई त्या मोहल्ल्यात राहतो आणि उसके सामने वाली खिड़की में उसका चांद का टुकड़ा रहता है and that is the story basically. Action. आपण आता आहोत अमनुल्ला चाळीमध्ये आणि इथे आपण भेटायला आलो आहोत आलिया खान हिला. आलिया खान ही या सिनेमाची मुख्य अभिनेत्री आहे. हॅलो आलिया. हाय, कशी आहेस? सलाम अलैकुम म्हटलेलं आहे आणि कारण की हिचं नाव आहे आलिया खान. ओके आलिया, ह्याच्यामध्ये तुझा एक्झॅक्टली कॅरेक्टर काय आहे, काय रोल आहे तुझा? आलिया ही एक गर्ल नेक्स्ट डोअर मुलगी आहे. हॅपी गो लकी आहे, खूप पॉझिटिव्ह आहे, सतत हसतमुख असते आणि तिच्या लाईफची एक फिलॉसॉफी आहे. तिला आयुष्यातला कुठलाही क्षण वाया घालवायला आवडत नाही. काहीतरी निमित्त काढून तो सेलिब्रेट करायला तिला आवडतो. सो प्रत्येक क्षण ती सेलिब्रेट करत असते. बरं आलिया, आणि इथे कपडे पण वाळत घालते आणि तिची नजर असते समोरच्या स्टॉलवर. इज इट? येस, इट्स ट्रू. कारण समोरच्या साडीत अमर राहतो आणि मी इथे कपडे वाळत घालायच्या निमित्ताने त्याला इकडून बघत असते आणि आम्ही एकमेकांवर लाईन मारत असतो. बरं, तू इथून त्याला अमनला तिथे बघतेस, पण अमनला एवढी आठवण आली की अमन स्वतः इथे आलेला आहे. अमर स्वतः इथे आलेला आहे. हाय अमर, काय सांगशील केमिस्ट्रीबद्दल? काय सांगू? आय थिंक अमर इकडे आलाय. मी जरा माझ्या अब्बू आणि अम्मीला भेटून येते. तोपर्यंत बाय 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 बाय. बरं अमर, इथून एखाद्या मुलीने तिथे लाईन मारणं म्हणजे ही गोष्ट आपल्या गिरगावची तशी खासियतच आहे. नाही, गिरगावची फक्त ही खासियत नाही, गिरगावच्या खूप खासियत आहेत, पण त्यातली ही एक आहे. कारण माझ्या आईवडिलांचं अफेअर तसं झालं आहे. या चाळीत बाबा राहायचं आणि त्या चाळीत आई राहायची आणि खिडकीतनं झालेलं अफेअर आहे. सो हे काही नवीन नाही आपल्याला, म्हणजे चाळीत राहणाऱ्या प्रत्येकाने असे अफेअर्स बघितलेत. आणि हो, ही आलियाची खिडकी आहे आणि ती माझी खिडकी आहे आणि असं आमचं अफेअर आहे. सो हो, मजा आहे. एकूणच काय सांगशील, कारण प्यारवाली लव्ह स्टोरी हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी आहे. हो, मला असं वाटतं की हा प्रेमाइस आहे, ही गोष्ट आहे आणि ती हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी आहे म्हणून त्याच्याकडे हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी असं बघण्यात काही पॉईंट नाही. कारण हिंदू आणि मुसलमान लोक काही प्रेम करत नाहीत का? खूप प्रेम करतात आणि खूप एकी आहे आणि खूप खूप चांगले राहतात आणि त्या सिम्बॉलिझमचीच ही गोष्ट आहे. खरं तर एखादा सेट उभं करणं हे फार जोखमीचं काम असतं, पण हे उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे सतीश चिपकर यांनी. आपल्यासोबत सतीशजी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सतीशजी, हे एवढं खरं तर उभं करणं हे खूप कठीण आहे. किती दिवसात झालेलं आहे? हे मला भरपूर शॉर्ट टाईम मिळाला. यासाठी ऑलमोस्ट 20 डेज हवे होते, पण मला फार शुल्लक 6 दिवस टाईम मिळाला. त्या टायमिंगमध्ये सगळं करून दाखवलं. 6 दिवसामध्ये 2 चाळी उभं करणं हे तुमच्यासाठी किती कठीण आहे? फसाड पण आहे त्या बिल्डिंगचं. 120 स्क्वेअर फीटचा एक वॉल आहे, पूर्ण बिल्डिंगची बॅकसाईड आहे, प्लस प्रत्येक रूमची प्रॉपर्टीज आहे आणि जवळजवळ 40 घरं आहेत. 40 घरं आहेत, इथे 40 घरं आहेत.
त्या सगळ्या घरांची प्रॉपर्टी सकट एक्सटेरियर सकट सगळं डिझाईन केलं. तर एखादा सेट डिझाईन करणं हे डिझायनरसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि जोखमीचं काम असतं, जे सतीश चिपकर यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने साकारलेलं आहे, ज्याचं उदाहरण आपण मागे पाहू शकतो. हा जो आता आपण सगळे उभे आहोत, हा सगळा कॅनव्हास आहे, हा सगळा बॅकड्रॉप आहे की एक दोन वेगळ्या कम्युनिटीज आहेत, एक हिंदू आहेत, एक मुस्लिम आहेत आणि हे दोन मित्र आहेत, जो पशा आणि कादर हे मित्र आहेत आणि एकाची बहीण आणि एकाचा भाऊ हे प्रेमात पडतात आणि पुढे तिथून नाट्य सुरू होतं असं आपण म्हणूया. बेसिकली 90s मधली ही फिल्म आहे आणि सगळा चाळीतला बॅकड्रॉप आहे. अमानुल्ला चाळ, 33 नंबर चाळ, बाजूबाजूला राहणारे रहिवासी आहेत ह्या चाळीतले आणि मी त्याच्यातली नंदिनी नावाची एक मुलगी असते जी दिसायला खूप सोज्वळ असते, जशी मी दिसते आत्ता, पण तोंड उघडलं की म्हणजे काही होऊ शकतं. आलम शेख नावाचं कॅरेक्टर आहे आणि हा जो काही मोहल्ला आहे त्यात अत्यंत दरारा असलेला असा एक पोलीस ऑफिसर आहे आणि त्याचं ह्या स्टोरीमध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट अशी आहे की त्यालासुद्धा आलिया म्हणजे सई आवडते. सो लव्ह स्टोरीमध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण करणे हा ॲक्च्युली माझं काम आहे. तर हा होता प्यारवाली लव्ह स्टोरी या सिनेमाच्या सेटवर घालवलेला एक दिवस. प्यारवाली लव्ह स्टोरी एक ॲक्शन, थ्रिलर, रोमॅन्टिक आणि बरंच काही असलेला एक सिनेमा. हा सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तेव्हा हा सिनेमा पाहायला विसरू नका असं सिनेमाच्या टीमकडूनही सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसह वैदेही काणेकर, मी मराठी न्यूज, मुंबई.